राची ढेरे यांच्या ललितबंध लेखसंग्रहातून मदन खेळतो होरी नावाचा लेख. यवनाच्या वसंताने अंगनेच्या अंगांना प्रमदवनात पाऊल ठेवताच तिथे अनंगाचा रंगविलास सुरू होतो. रसरसलेल्या लिंबासारखी कांती गात्रागात्रातून झळाळू लागते. गालावर गुलाब फुलतात, ओठांची डाळिंबे फुलतात आणि डोळ्यांत मदिरा फेसाळते. मग कवीची प्रतिमा या रंगोत्सवाची गाथा रसिल्या शब्दात गाऊ लागते. यौवनाची अन वसंताची सांगड घालणारी ही परंपरा निश्चितच नितांत हृद्य आहे. निसर्गातले वसंताचे आगमन अन कायेतले यौवनाचे आगमन सारखेच मोहरून टाकणारे आहे. आपल्या सर्व उत्सवांची आणि सणांची निसर्गाशी सांगड घातलेली आहे. ऋतुचक्रातील नित्य नव्या रंगरेखांनी जीवनाचे सौंदर्य वाढवावे अशी सणा उत्सवांमागची मूळ दृष्टी जाणवते. फाल्गुनातील रंगोत्सव हा असाच वसंताचे स्वागत साजरे करणारा यौवनाचा उत्सव आहे. महाराष्ट्रात आपण रंगोत्सव साजरा करतो तो रंगपंचमीच्या फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी, परंतु मुळात तो होलिकोत्सवाचाच भाग आहे. हा सण 3 अथवा 5 दिवसांचा आढळतो. या सणाची प्राचीनता इसवी सनापूर्वी काही शतकांइतकी मागे जाते. पूर्वमीमांसा सूत्रावरील शबर भाष्यात या उत्सवाचा उल्लेख होलाका या नावाने येतो, तर जैमिनीय न्यायमाला विस्तारात तो होलाका म्हणजेच वसंतोत्सव असे स्पष्टीकरण दिलेले आढळते. क्वचित अशीही समजूत आढळते की हा उत्सव स्त्रियांच्या सौभाग्य रक्षणासाठी राका म्हणजे पूर्णचंद्र राका देवतेची पूजा करण्याचा आहे. ज्या उत्सवात लोक शिंगांच्या पिचकाऱ्यांतून परस्परांवर रंग उडवितात आणि सुगंधी चूर्णे फेकतात, असा उत्सव म्हणजे होलाका. असे या उत्सवाचे वर्णन वात्सायनाच्या कामसूत्रात आढळते. शिशिराची समाप्ती सुचविणारा आणि वसंतोदयाची प्रकाशमय प्रसन्नता अनुभवणारा हा उत्सव आहे. गेली 2-2.5 हजार वर्षे हा उत्सव भारताच्या सर्व भागात चढत्या वाढत्या उत्साहाने साजरा होत आलेला आहे. हा उत्सव साजरा करण्याची पद्धती आणि उत्सवाच्या दिवसांची संख्या प्रांतोप्रांती वेगवेगळी आढळते. बंगालमध्ये हा उत्सव भगवान श्रीकृष्णाचा दोलोत्सव म्हणून साजरा होतो, परंतु अन्य बहुतेक प्रांतात या सणात रंगोत्सवाला विशेष स्थान असलेले आढळते. या रंगोत्सवात गुलाल आणि सुगंधी चूर्णे यांचा मुक्त वापर केला जात असे. गुलालाची आणि सुगंधी चूर्णाची उधळण हा प्रणय क्रीडेचा एक विशेष आहे. वसंत हा मदनाचा सखा असल्यामुळे त्याच्या स्वागताचा सोहळा प्रणयरंगाने रंगलेला असावा हे स्वाभाविकच आहे. आज रूढ असलेला अश्लील गीतांचा आणि उखाण्यांचा वापर मूलतः या वेळच्या प्रणयगीतांतूनच कालक्रमाने विकृत होत आला असावा असे वाटते. महाराष्ट्रात आपण रंग खेळतो तो फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी, परंतु भारताच्या काही भागांत होळीच्याच दिवशी रंगक्रीडा साजरी होते. प्रेमयोगिनी मीरेने भावविश्वात साजरी केलेली ही रंगभरी होली पहा, म्हणजे या उत्सवाची रंगत काय आहे ते प्रत्ययास येईल. हिंदी भाषेतील कृष्णभक्ती साहित्यात मधुर साधना अवलंबिणाऱ्या भक्तांनी हा रंगानुभव अत्यंत उल्हासाने वर्णिलेला आहे. रंगोत्सव हा शुद्ध लोकोत्सव आहे. या उत्सवाची सर्व जडणघडण लौकिक प्रेरणांनी झालेली आहे. त्यात धार्मिक अंश अभावानेच आहे. अनेक राज्ये आली गेली, धार्मिक संक्रमणेही घडली, परंतु या उत्सवातील उत्साहाला
खंड पडला नाही. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य उदयास आल्यावर हा लोकोत्सव राजोत्सवही बनला. छोटा शहाजी आणि छोटी जिजाई परस्परांवर रंग उडवीत असलेली पाहून मालोजी भोसले आणि लखुजी जाधव यांच्या मनात आगळा बंध निर्माण झाल्याची आख्यायिका खरी असो नसो ती रंगोत्सवाच्या सार्वत्रिक लोकप्रियतेची सूचक आहे. खास पेशवाईत मराठ्यांचे साम्राज्य वाढल्यावर राजदरबारीही लक्ष्मीचा रंगविलास सुरू झाला. गीत, नृत्य आणि वाद्य यांच्या साथीने साजऱ्या होणाऱ्या या रंगोत्सवाची अनेक वर्णने उपलब्ध आहेत. दिनांक 16 मार्च 1786 च्या एका पत्रात सवाई माधवरावाने शनिवार वाड्यात खेळलेल्या रंगाचे वर्णन आहे. तिसरा प्रहरा पंचमीचा रंग केला. मजलस गणपतीचे दिवाणखान्यात केली. कलावंतिणींचे 2 ताफे होते. अमृतराव तिसरा प्रहरा आले. ते चाफेखानात फळी बसून मग मजलिसीत गेले. मंडळीस अगोदर बोलावणी केली. तेही आले. 5-6 घटिका दिवस राहताना श्रीमंत आले. जवळच असणारे अमृतराव, कृष्णाजी नाईक थत्ते, बजामा मामा व आनंदराव रास्ते, बळाजीपंत लेले, वाड्यांतील मंडळी वगैरे लोक होते. 4 घटिका नाच होऊन मग रंगास आरंभ केला. श्रीमंतांनी आपले हाते कार्याकारणे यांचे अंगावर चिरकांडीने रंग घातला. तदनंतर रंगाची व गुलालाची रेल झाली. अंग व पोशाख भिजून चिंब झाली. येथपर्यंत रंग खेळले. मग उठून संध्येस गेले. रात्री खेळ करावयास सांगितले. भोजन करून 2 घटिका रात्री चाफेखानात येऊन फळी बसले. खेळ, डफकाणे, पोराचा नाच व गोविंदांची सोंगे 6 घटिकांपर्यंत खेळ झाला. मग श्रीमंत उठून निद्रेस गेले. 5 दिवस खेळ झाला. सवाई माधवरावांच्या काळातच महादजी शिंदे यांच्या प्रेरणेने झालेल्या आणखी एका रंगोत्सवाचे रंगभरीत वर्णन पेशव्यांच्या बखरीत केलेले आहे. हा रंगोत्सव इसवी सन 1792 साली साजरा झाला. यावेळी महादजींची स्वारी पुण्यास होती. उत्तरेतील विक्रमाचे वैभव त्यांना लाभलेले होते. सवाई माधवरावांच्या भेटीत ते उत्तरेतील राजनीतीच्या आणि लोकरीतींच्या नाना गोष्टी बोलत असत. अशाच गोष्टींच्या ओघात त्यांनी अशी इच्छा प्रदर्शित केली की हिंदुस्थानात, उत्तर भारतात मोठे राजे रजवाडे हुताशनीचा रंग खेळतात. तसा रंग पुण्यात व्हावा. आपल्या या संकल्पाला पुष्टी देण्यासाठी महादजींनी जयपूर, उदयपूर, मथुरा, आग्रा इत्यादी ठिकाणच्या रंगांची रसाळ वर्णने केली. पाटील भावांनी रंगांची तयारी वानवाडीस करावयाची आणि श्रीमंतांनी शनिवार वाड्यातून रंग खेळत वानवाडीस जावयाचे अशी योजना आखण्यात आली. वाड्यातील रंगाची तयारी खाजगीवाल्यांनी केली. हत्ती व सांडणीस्वार यांसह सैन्य परिवार वाड्यापाशी जमला. सरदार दरकदारही आले. रंगास निघावयाच्या वेळेस वाड्याच्या थोरल्या चौकात सर्व बड्या मंडळींच्या उपस्थितीत नाच रंगाचा कार्यक्रम झाला. बखरकार म्हणतात त्या रंगाची वर्णना किती करावी. हजारो गुलाल गोटे उडू लागले. रंगाचे बंब चालू लागले. शनिवार वाड्यात असा रंग खेळून झाल्यावर श्रीमंत वानवाडीस जाण्यासाठी अंबारीत बसून निघाले. सरकार स्वारी बुधवारातून कापड आळीने रविवार पेठेतील हरिपंत फडक्यांच्या वाड्यापाशी आली. तेथे 2 घटिकांपर्यंत रंगाचा भडीमार झाला. शेकडो पल्ले गुलाल उधळला. रस्त्यात गुलालाचा चिखल झाला. श्रीमंत नागझरी ओलांडून रास्त्यांच्या वाड्याजवळ आले. तेथे श्रीमंतावर गच्चीवरून रंगाचे बंब उडू लागले. जणू सहस्त्रधारांनी रंगाची पर्जन्यवृष्टी झडू लागली. तेथे 2 घटिका रंग खेळून श्रीमंत वानवाडीस आले. पेशवाईतील वैभवाची साक्ष असणारा हा रंगोत्सव तत्कालीन पुणेकरांच्या कौतुकाचा विषय झालेला होता. या रंगोत्सवाची वृत्ते परस्परांना सांगताना त्यावेळच्या पुणेकरांना अभिमानाचे आणि आनंदाचे भरते येत असे.
त्यावेळचा प्रसिद्ध शाहीर होनाजी बाळा याने या रंगोत्सवावर एक पोवाडा रचलेला आहे. असे प्रभाकराने म्हटले आहे. या रंगाला जे ऐश्वर्याचे वातावरण होते, जी विक्रमाची बैठक होती, त्या ऐश्वर्याची आणि विक्रमाची जाणीव या शाहिरांना होती. दिल्लीपतीनेही ज्यांचा आश्रय घेतला त्या महादजींचा आणि त्यांचे धनी सवाई माधवराव यांचा गौरव गाताना होनाजीने म्हटले आहे. अशा ऐश्वर्यशाली आणि पराक्रमी पुरुषांची ही रंगक्रीडा पाहून होनाजीला पुणे हे कृष्णक्रीडेने रंगलेल्या वृंदावनासारखे वाटले असल्यास नवल नाही. शाहीर प्रभाकराने या रंगामागील ऐश्वर्याची पार्श्वभूमी स्पष्ट करताना असेच उद्गार काढले आहेत. या रंगक्रीडेचे वर्णन करताना प्रभाकराच्या प्रतिभेला स्फूर्तीचे उधाण आलेले दिसते. श्रीमंतांची स्वारी परिवारासह शनिवारवाड्यातून बाहेर पडल्यावर असे नयन मनोहर दृश्य पाहून लोकांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटले. स्वारी अशा थाटात चाललेली असताना हौद हंडे पुढे, पायदळांतरी पाऊस पडे, पिचकाऱ्यांचा धुमाधार अनिवार्य मारभर बंबांच्या फटकाऱ्यांचा, अशी रंगवृष्टी चालू झाली. या रंगाची शोभा पाहण्यासाठी दुतर्फा लोकांची गर्दी दाटली आणि घरांच्या खिडक्या सज्जातून नटल्या सजलेल्या नारी कौतुकाने डोकावून पाहू लागल्या. या रंगाच्या छंदात मानापानाचे उपचार विसरले गेले. सलाम मुजरे करण्याचे भानच सरले. दोन्ही हातांनी गुलालाची उधळण सुरू झाली. त्यामुळे सर्वांची अंगे, रस्ते एवढेच नव्हे तर दुतर्फा असलेल्या घरांची छतेही रंगून गेली. प्रभाकराने आपल्या प्रत्ययकारी वाणीने पुण्यातला तो रंगोत्सव आपल्यापुढे असा प्रत्यक्ष उभा केला आहे. आपला रंगाचा पोवाडा त्याने दरबारात सादर करताच तो इतका गाजला की प्रभाकराचे कवन पसरले सहज शतावधी नगरांत. होनाजीनेही काव्यमय कौतुकाच्या शब्दात त्या रंगोत्सवाचे चित्र रेखाटून भारावलेल्या शब्दात म्हटले आहे की लौकिक रंग हा पृथ्वीवर पसरला, पुत्रपौत्रांशी सांगायाशी जाहला. होनाजीने म्हटल्याप्रमाणे पेशवाईतील पराक्रमी पुरुषांच्या लौकिकाचा रंग पृथ्वीवर पसरलेला होता, तोवर या रंगाची रंगत होती. विक्रमाच्या साहचर्याने नांदत होता, तोवरच हा रंगविलास शोभत होता. पुढे विक्रम संपला आणि केवळ विकृत विलास उरला. गुलाल रंगाची आणि केशर कस्तुरीची शोभा जाऊन तिथे शेणामातीची धुळवड अवतरली. लेख समाप्त.